धनतेरसच्या दिवशी कोणत्याही वेळी तुळशीच्या रोपाला गुपचूप बांधा. ही एक छोटीशी गुप्त गोष्ट इतका पैसा आणेल की तुम्ही सांभाळू शकणार नाही. स्वतः लक्ष्मी मातेने हा गुप्त उपाय सांगितला आहे. मित्रांनो, धनतेरसच्या दिवशी जर तुम्ही हा छोटासा उपाय केला तर आयुष्यात कधीही मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही. इतके धन येईल की 7 पिढ्या बसून धन खातील आणि वर्षभर घरात सुख, शांती, समृद्धी आणि धनाची वर्षा होईल. होय मित्रांनो, बघा, धनतेरसचा सण वर्षातून फक्त एकदाच येतो, जो दिवाळीच्या 2 दिवस आधी साजरा केला जातो. होय मित्रांनो, म्हणतात की या दिवशी स्वतः लक्ष्मी माता पृथ्वीवर येते आणि आपल्या भक्तांचे दुःख दूर करते. त्या भक्तांच्या घरात प्रवेश करते जिथे स्वच्छता असते, जिथे पवित्रता असते. होय मित्रांनो, बघा, धनतेरसचा हा पवित्र क्षण फक्त धन आणि सोने चांदी खरेदी करण्याचा सण नाही. धनतेरसच्या दिवशी तुम्ही सोने, चांदी, हिरे जवाहर खरेदी करणे आवश्यक नाही. तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणे आवश्यक नाही. तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी सुके धने खरेदी करणे आवश्यक नाही. आज मी तुम्हाला एक अशी गुप्त आणि रहस्यमय गोष्ट सांगत आहे, जी जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी तुळशीला बांधली तर माता लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरात निवास करू लागेल. होय, जेव्हा देवी महालक्ष्मी स्वतः पृथ्वीवर भ्रमण करते आणि अशा घरांमध्ये प्रवेश करते जिथे श्रद्धा, विश्वास आणि अदृश्य नियमांचे पालन केले जाते. आणि आज मी तुम्हाला एक असा गुप्त आणि रहस्यमय उपाय सांगणार आहे, जो ना शास्त्रांमध्ये उघडपणे सांगितला गेला आहे, ना पंडितांनी आजपर्यंत तुम्हाला समजावलं असेल. कारण हे रहस्य थेट धनत्रयोदशी आणि तुळशीच्या दिव्य संबंधाशी जोडलेले आहे. आता तुम्हीही हेच विचार करत असाल. अनेक जातकांच्या मनात हा प्रश्नही येत असेल की धनत्रयोदशी आणि तुळशीचा काय संबंध आहे. तर बघा, तोच संबंध आज मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, हा उपाय प्राचीन काळी फक्त मोठे मोठे विशिष्ट महाज्ञानी आणि संतच करत होते आणि त्यांनी हा उपाय फक्त आपल्या शिष्यांनाच दिला होता. तर तुम्ही खूप भाग्यवान आहात की स्वतः माता लक्ष्मीने हा उपाय ऐकण्यासाठी तुम्हाला निवडले आहे. तर ज्याच्या अंगणात तुळस आहे, जिला विष्णू प्रिया म्हटले आहे, ही तीच तुळस आहे. होय, ज्याच्या अंगणात दिवा जळतो तर पिढ्यानपिढ्या धनप्रवाह होत राहतो. पण तुमच्यापैकी किती जणांनी कधी विचार केला की तुळस फक्त एक रोप नाही. तुळशीला आपल्या शास्त्रांमध्ये माता लक्ष्मीचे असे रूप म्हटले आहे, जे प्रत्येक घरात स्थापित असते. होय, तुळस फक्त एक सामान्य रोप नाही, तर धनाचा मार्ग शोधणारे एक माध्यम आहे. आणि धनत्रयोदशीचा हा सण तुळशीशी इतका जोडलेला आहे की जर या दिवशी तुम्ही गुपचूप तुळशीला एक विशेष वस्तू बांधली तर धनाचा तो प्रवाह वाहतो, ज्याला तुम्ही थांबवू शकणार नाही. उलट तुम्हाला स्वतःला समजणार नाही की कुठून कोणत्या रूपात पैसा येऊ लागला आहे. कधी पैसा थांबणारच नाही. जर तुमचा व्यवसाय ठप्प झाला असेल तर तो आपोआप पुन्हा सुरू होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व कर्जे आपोआप फिटून जातील. कधीतरी अचानक तुम्हाला विसरलेले पैसे मिळतील. आता असे समजू नका की मी तुम्हाला ही गोष्ट लगेच सांगेन. नाही, कारण हा काही सामान्य उपाय नाही. ही ती अमोघ पद्धत आहे जी करणाऱ्याचे नशीब पालटते. पण आधी हे समजून घ्या की धनत्रयोदशी आणि तुळशीमध्ये संबंध का आहे, काय आहे आणि कसा आहे. धनत्रयोदशीच्या रात्री जेव्हा यमदीप लावला जातो तेव्हा त्याच्या समांतर तुळशीच्या अंगणात बसलेली एक सूक्ष्म ग्रह शक्ती देखील सक्रिय होते. आपल्या घरातील जी तुळस असते त्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो. त्या तुळशीच्या रोपात माता लक्ष्मी साक्षात विराजमान असते. बघा, लोक मोठ्या मोठ्या मंदिरात जाऊन माता लक्ष्मीला शोधतात, आपल्या स्वयंपाक घरात शोधतात, आपल्या घरात शोधतात, आपल्या पूजास्थळी शोधतात. पण माता लक्ष्मी धनतेरसच्या दिवशी इतरत्र नाही, तर तुळशीच्या रोपातच विराजमान असते, असे आपले शास्त्र सांगते. होय मित्रांनो,
मी तुम्हाला सांगतो की धनतेरस ही ती काल ऊर्जा आहे जी व्यक्तीच्या नशिबात पैशांच्या अडथळ्यांना बांधते आणि तुळस त्याच्या विरुद्ध तुळस ते उघडते. म्हणून जे लोक धनतेरसवर फक्त खरेदी करून परत येतात ते फक्त परंपरा पाळतात, पण जे व्यक्ती तुळशीपासून सुरुवात करतात ते आपले नशीब लिहितात. आता येथे तुम्हाला समजून घ्यायचे आहे की धन कसे येते. धन केवळ परिश्रमाने येत नाही. धन तेव्हा येते जेव्हा सौभाग्य जागृत होते. सौभाग्य जागृत होते जेव्हा आपली आत्मा एखाद्या शक्ती पुंजीशी जोडली जाते. आणि तुळस तो महामंत्र आहे जो या ब्रह्मांडातील धनात्मक ऊर्जेला खेचून मनुष्याच्या अंगणात उतरवू शकते. तुळस आपल्या घरातील एक असे रोप आहे जे माता लक्ष्मीला खूप सहजपणे आपल्या घराकडे आकर्षित करू शकते. आणि बघा, माता लक्ष्मीला दयेची देवी म्हटले जाते की जर एखादा व्यक्ती कितीही वाईट असो, त्याने कितीही पापे केली असोत, तरीही माता लक्ष्मी त्या व्यक्तीचे भले करतेच करते. होय, जर तुम्ही नीट पाहिले तर ज्या घरात तुळस असते तिथे कधीही भयानक रोग टिकत नाहीत. डोळ्यात अश्रू असतात पण पोटात भूक नसते, आणि तक्रारी असतात पण गरिबी नसते, कारण तुळस स्वतः लक्ष्मीचे द्वार आहे. पण धनत्रयोदशीला तुळशीमध्ये एक छोटीशी गुप्त वस्तू बांधली तर लक्ष्मी म्हणते की ती तिथे फक्त पाऊल ठेवत नाही, तर तिथेच आपला मुक्काम करते. उलट ती त्या घरात कायमस्वरूपी आपले स्थान बनवते. आता प्रश्न येतो की ती वस्तू काय आहे. बघा, ते तांदूळ नाही, लवंग नाही, अत्तर नाही, सुपारी नाही. ते एक असे प्रतीक आहे जे जर एखाद्याने जाणून घेतले तर धनाचे द्वार सरळ उघडले जाईल. परंतु आता तुम्हाला थोडे थांबावे लागेल. ते सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला त्यामागील काही विशेष नियम आणि काही विशेष खबरदारी देखील सांगू. कारण बघा, कोणताही उपाय तेव्हाच फलदायी ठरेल जेव्हा आपण त्या उपायाशी संबंधित सर्व विधिविधान, नियम आणि खबरदारी जाणून घेऊ. कारण बघा, कधी कधी जेव्हा आपण कोणत्याही विशेष नियमांशिवाय आणि सावधगिरीशिवाय तो उपाय करतो तेव्हा तो उपाय उलट होऊ शकतो. घरात धन येण्याऐवजी घरात गरिबी देखील येऊ शकते. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक सावधगिरी, प्रत्येक नियम जो माता लक्ष्मी आणि तुळशीशी संबंधित आहे, या उपायाशी संबंधित आहे, तो मी तुम्हाला सांगेन. बघा, ती फक्त छोटीशी गोष्ट जाणून घेतल्यानंतर जर तुम्ही हा व्हिडिओ मध्येच सोडला किंवा दुर्लक्ष केले तर ती सर्वात मोठी मूर्खता असेल. कारण बघा, कोणताही व्हिडिओ जर तुम्ही सुरू करता आणि त्या उपायाशी संबंधित प्रत्येक गोष्ट ऐकत नाही तर तो उपाय अयशस्वी होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, प्रत्येक गोष्ट उपायाशी संबंधित आहे. प्रत्येक गोष्ट उपायाशी संबंधित आहे. म्हणून शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा, शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका. होय, बघा मित्रांनो, असे म्हणतात की धनत्रयोदशीच्या रात्री ब्रह्ममुहूर्तापूर्वी जे देवगण उतरतात ते मनुष्यांची कर्मपत्रे वाचतात. कोणाला द्यायचे आहे, कोणाकडून घ्यायचे आहे, कोण योग्य आहे, कोण अयोग्य आहे. त्याच रात्री तुळस साक्षीदार बनते. याच कारणामुळे तुळशीमध्ये काही बांधणे थेट देवतांपर्यंत संदेश पाठवण्यासारखे आहे. त्यामुळे असे समजू नका की केवळ वस्तू बांधणे पुरेसे होईल. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मन, वचन आणि पूर्ण मौनासह ही गोष्ट बांधावी लागेल. कारण लक्षात ठेवा, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लक्ष्मी माता प्रत्येक व्यक्तीवर प्रसन्न होऊ शकते. एखाद्या व्यक्तीने कितीही मोठे पाप केले असले तरी, कितीही मोठे कुकर्म केले असले तरी, मी तुम्हाला आता ज्या सावधगिरीच्या सूचना सांगेन त्या आधी तुम्ही ऐका. असे म्हणतात की जेव्हा आपण तुळशीमध्ये काही बांधतो तेव्हा ती गोष्ट थेट देवी देवतांपर्यंत आपला संदेश पोहोचवते. तर तुम्हाला फक्त एवढेच समजून घ्यायचे आहे की जेव्हा तुम्ही ती गोष्ट बांधत असाल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला तुमचे मन शांत ठेवावे लागेल, वचन पूर्णपणे पवित्र ठेवावे लागतील, आणि त्या क्षणी तुम्हाला कोणीही पाहू नये. या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या, कारण कोणी पाहू
किंवा न पाहू, परंतु ज्यांना पाहायला पाहिजे ते पाहत असतील, अर्थात मा लक्ष्मी, अर्थात कुबेरदेव. बघा, धनत्रयोदशीची संध्याकाळ असो, सूर्य मावळलेला असो आणि आकाशात पहिला तारा उगवलेला असो, तेव्हा अंगणातील तुळशीला पाणी अर्पण करा, दिवा लावा आणि 3 वेळा मनात म्हणा, हे तुळशी, हे विष्णुप्रिया, माझ्या घरातील दारिद्र्य बाहेर काढून समृद्धीचा रथ आत घेऊन ये. आणि तेव्हा कोणालाही न सांगता ती गुप्त वस्तू लाल रंगाच्या धाग्याने बांधा. पण लक्षात ठेवा, संध्याकाळी नाही, रात्रीच्या त्या शेवटच्या प्रहरी, साधारण 12 वाजताच्या सुमारास, जेव्हा संपूर्ण घर झोपलेले असेल. आता ती वस्तू काय आहे? ती वस्तू आहे कापुरात भिजवलेला एक ताम्रकण. होय मित्रांनो, पुन्हा एकदा सांगत आहे, लक्षपूर्वक ऐका. कापुरात भिजवलेला एक ताम्रकण, तांब्याचा एक खूप छोटा तुकडा, जो आदल्या रात्री कापुरात भिजवून ठेवलेला असेल. बघा मित्रांनो, तांबे ग्रहाचे प्रतिनिधित्व करते आणि कापूर अग्नी तत्वाचे. जेव्हा धन दोन्ही मिळतात, तेव्हा धनागमनाच्या मार्गात बांधलेल्या गाठी जळू लागतात. हे कोणतेही शास्त्र लिहिणार नाही, कारण हे ज्ञान गुरुमुख परंपरेचे आहे. हे कधीतरी व्यापाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात केले होते आणि पुढच्याच वर्षी ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे समृद्ध झाले. हे कोणीही कोणाला सांगितले नाही, कारण जर सर्वांना सांगितले तर त्याचा प्रभाव कमी होईल. त्यामुळे आजपर्यंत हा उपाय कितीतरी लोकांपासून लपवून ठेवण्यात आला आहे. पण लक्षात ठेवा, तांबे फक्त इतकेच असावे की ते एका चण्याच्या दाण्यापेक्षा लहान असेल. जर जास्त झाले तर शरीरात क्रोधाची आग प्रज्वलित होईल, कमी झाले तर प्रभाव येणार नाही. बघा, आता त्याला कापुरात कसे भिजवायचे हे मी तुम्हाला सर्वात आधी सांगतो, कारण उपायाची सुरुवातच या गोष्टीने होत आहे की त्याला कापुरात भिजवून कसे ठेवायचे. बघा, कापूर एका मातीच्या वाटीत ठेवा. जर मातीची वाटी नसेल तर तुम्ही दिव्याचा वापर देखील करू शकता. सर्वात आधी तुम्हाला एक मातीची वाटी किंवा दिवा घ्यायचा आहे. त्या तांब्याला त्याच्या मध्यभागी दाबा आणि याला स्वतः स्पर्श करू नका. चिमट्याने किंवा चंदनाच्या लाकडाने उचला आणि जेव्हा तुम्ही त्याला तुळशीत बांधाल तेव्हा कोणताही मंत्र म्हणायचा नाही, कोणतीही कामना करायची नाही किंवा कोणत्याही प्रकारचा मनात संदेह ठेवायचा नाही. फक्त मौन आणि फक्त मौन राहायचे आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुळशीला पाणी देण्यापूर्वी तिला नमस्कार करा. काही बदलले आहे की नाही हे पाहू नका, कारण बदल दृश्यात नाही तर अदृश्यात सुरू होतो. पहिल्या महिन्यात अचानक एखादे जुने कर्ज परत मिळेल. दुसऱ्या महिन्यात थांबलेला व्यवसाय सुरू होईल. तिसऱ्या महिन्यात तुम्हाला स्वतःला समजणार नाही की इतके धन कुठून येऊ लागले आहे. कधी कधी धन पशु, धन वाहन, धन संतांच्या रूपात येते, पण येथे ते थेट भौतिक धनाचा प्रवाह उघडेल. आणि जर तुम्ही ही गोष्ट कोणाला सांगण्याची चूक केली तर प्रवाह मंद होईल. आता सावध राहायचे आहे. काही अशी घरे असतात जिथे तुळस सुकू लागते, तिथे हा उपाय करू नका. होय, इतके लक्ष आता नक्की ठेवा. जर तुमच्या घरात तुळस सुकलेली असेल तर चुकूनही हा उपाय करू नका, नाहीतर या उपायाचा उलटा प्रवाह सुरू होईल. पण मित्रांनो, बघा, तुम्हाला हवे असल्यास दिवाळी किंवा धनत्रयोदशी पूर्वी तुम्ही तुमच्या घरात एक नवीन तुळशीचे रोप आणून लावू शकता. पण बघा, तुळशीचे रोप जुने आणि हिरवेगार असेल तिथेच सर्वात जास्त फायदा होईल. त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला घरात तुळस सुकू द्यायची नाही. आणि ती सुकू लागली तर तिथे उपाय करू नका, कारण तिथे आधी दोषांचे परिमार्जन आवश्यक आहे. परंतु जर तुळस हिरवी असेल, जिवंत असेल, माती ओलसर असेल तर ती तयार आहे. तुमच्या सौभाग्याची रक्षक बनण्यास ती तयार आहे. लक्ष्मी मातेला तुमच्या घरात आकर्षित करण्यास. बघा, हा उपाय एखाद्या भिकायाला करोडपती बनवू शकतो, एखाद्या व्यापाऱ्याला सम्राट बनवू शकतो, एखाद्या कुटुंबातील एकूण दारिद्र्य मिटवू शकतो. परंतु लोभाने करू नका, भयाने करू नका आणि मजबुरीने करू नका.
विश्वासाने करा. कारण बघा मित्रांनो, जर आपण कोणताही उपाय करत आहोत आणि तो उपाय करताना जर आपण कोणाचे वाईट करण्यापासून थांबत आहोत, कोणत्याही प्रकारचा लोभ ठेवत आहोत, कोणत्याही प्रकारची कामना ठेवत आहोत, उपाय करताना हे विचार करत आहोत की या व्यक्तीसोबत वाईट व्हावे, त्याचे वाईट व्हावे, तर उपाय देखील लाभ देणार नाही. बघा, धनत्रयोदशीचा सण साधा नाही. होय मित्रांनो, मी तुम्हा सर्वांना सांगतो की धनत्रयोदशीचा सण श्रीमंतांचा नाही, तर तो भाग्यवानांचा सण आहे. काही लोकांची अशी मानसिकता असते की धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा केली जाते, त्यामुळे फक्त श्रीमंत आणि करोडपती लोकच धनत्रयोदशीची पूजा करतात, कारण त्यांच्याकडेच धन असते. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. नेहमी लक्षात ठेवा, धन वेगळी गोष्ट आहे आणि लक्ष्मी वेगळी गोष्ट आहे. जो माणूस मेहनत करतो, जो माणूस दिवसरात्र आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी कमावतो, त्याच्या घरात लक्ष्मी नेहमी कायमस्वरूपी वास करतेच करते. बघा, धनत्रयोदशीचा सण भाग्यवानांचा सण आहे. जो सौभाग्याला पकडतो तोच खऱ्या अर्थाने धनी होतो. आता तुम्हाला वाटेल की हा अंधविश्वास आहे का? नाही, ही विश्वासाची कला आहे. हे ऊर्जा वळवण्याचे विज्ञान आहे. ही ज्योतिषीय योगायोग आपल्या कक्षेत आणण्याची युक्ती आहे. आणि जर हे समजून घेतले तर जीवनात कधीही कमतरता राहणार नाही. हाच आहे तुळस आणि धनत्रयोदशीचा तो गुप्त संबंध जो युगांपासून लपवला गेला आहे. आज तुम्हाला माहित आहे, बाकी कोणालाही सांगू नका. इथून पुढे तीच भावना, तीच ऊर्जा. मित्रांनो, मी तुम्हाला सर्व उपाय सांगितले आहेत. आता बघा, उपाय तर मी तुम्हाला सांगितले आहेत, पण उपाय करण्यासोबतच तुम्ही ती तांब्याची वस्तू कुठून आणली हे देखील नक्की ऐका की ते तांबे खूप पवित्र असले पाहिजे. जेव्हा तुम्ही त्या तांब्याच्या एका लहान तुकड्याला कापूरमध्ये भिजवता किंवा मातीच्या दिव्यामध्ये किंवा मातीच्या वाटीत ठेवता, तेव्हा सर्वात आधी त्या तांब्याला गंगाजलाने धुवावे. गंगाजल नसेल तर गोमूत्राने धुवावे. आणि लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितले आहे की तांब्याच्या त्या लहान तुकड्याला तुम्हाला हाताने स्पर्श करायचा नाही. एकतर चिमट्याने उचला किंवा चंदनाच्या लाकडाने उचला. आता यानंतर लक्षात ठेवा की ज्या लाल धाग्यात तुम्ही त्याला बांधत आहात, तो लाल धागा देखील पूर्णपणे स्वच्छ असावा. तो लाल धागा देखील पूर्णपणे पवित्र असावा. वापरलेले गलिच्छ हे घाणेरडे नसावे, याची तुम्ही नक्कीच काळजी घ्या. लाल धागा पूर्णपणे स्वच्छ ठेवा. आणि त्यानंतर बघा, जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा हे नक्की लक्षात ठेवा की स्त्रिया काय करतात की कधी कधी जेव्हा एखादा उपाय करतात तेव्हा स्त्रिया आजूबाजूच्या शेजाऱ्यांना सांगतात, माहेरी सांगतात, सासरी ढोल पिटतात. उपाय करण्यापूर्वीच तर स्त्रियांनी हा उपाय पूर्णपणे गुप्तपणे करायचा आहे. कारण बघा, जर एका घरातील स्त्री हा उपाय करेल तर हा उपाय लवकर फायदा देईल. का? कारण घराची लक्ष्मी कोण असते? घराची सून, मुलगी किंवा आई. तर स्त्रियांनी हा उपाय खास करून करावा, कारण हा उपाय स्त्रियांना लवकर फायदा देईल. कारण एका स्त्रीला माहीत असते की तिच्या घरात कशाची कमतरता आहे, तिच्या घरात कशाची गरज आहे. आणि त्याच श्रद्धेने, त्याच विश्वासाने स्त्रिया हा उपाय करतील. तर आता बघा, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये उपायाशी संबंधित नियम देखील सांगितले होते की पूर्णपणे शांत राहायचे आहे, कोणाशीही बोलायचे नाही, मन पूर्णपणे पवित्र ठेवायचे आहे, हृदय पूर्णपणे स्वच्छ ठेवायचे आहे. आणि खबरदारी देखील सांगितली आहे. खबरदारी तर मी तुम्हाला फक्त एकच सांगितली आहे की हा उपाय करताना कोणी तुम्हाला पाहू नये. आणि त्या लहान तांब्याच्या वस्तूला अशा ठिकाणी बांधा जिथे कोणाचीही नजर पडणार नाही. बघा, जर तुळस खूप हिरवीगार आणि दाट असेल तर तिला अगदी मध्यभागी बांधा, जेणेकरून कोणत्याही सामान्य माणसाची नजर तिच्यावर पडणार नाही. फक्त देवी लक्ष्मी आणि कुबेर देवांचीच नजर तिच्यावर पडली पाहिजे. बघा मित्रांनो, आजच्या जीवनात
दुःख आणि त्रास प्रत्येक माणसाच्या जीवनात आहे. काही व्यक्ती कर्जाने त्रस्त आहेत. काही व्यक्तींना संतती सुख मिळत नाहीये. काही व्यक्ती नोकरी करत आहेत पण नोकरीत बढती मिळत नाहीये. व्यापारी लोक दुकान उघडतात पण अनेकदा लोकांचा व्यापार चालत नाही, तो ठप्प होतो. घरात नेहमी भांडणे, क्लेश होतात. घरात बरकत राहत नाही आणि घरात रोज कोणी ना कोणी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रोगाने ग्रस्त असतोच. कोणताही ना कोणताही रोग कुटुंबातील कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला पकडून बसलेलाच असतो. तर हा उपाय धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की करा. कारण या उपायाची एक मान्यता अशीही आहे की हा उपाय केवळ पैशांच्या आगमनाचे, पैशांचे दरवाजे उघडत नाही, तर आपल्या जीवनातील अडचणींनाही दूर ठेवतो. होय मित्रांनो, बघा, माणूस कोणासाठी कमावतो? आपल्या कुटुंबासाठी कमावतो, आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी कमावतो. आणि जेव्हा अनेकदा भांडणे आणि क्लेश होतात तेव्हा तेच कुटुंबही दुरावते. तर तुम्ही या धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीकडे ही प्रार्थना नक्की करा की माता लक्ष्मी, तुम्ही माझ्या घराला नेहमी एकत्र ठेवा. माझ्या कुटुंबाला कधीही दुरावू देऊ नका. कुटुंबात जर कधी भांडणे आणि क्लेश झाले तर त्यांचे त्वरित निवारण करा. पण माझ्या कुटुंबाला विस्कळीत होऊ देऊ नका. माझ्या कुटुंबाला तुटू देऊ नका. कारण बघा, माता लक्ष्मी त्याच घरात नेहमी कायमस्वरूपी निवास करते, ज्या घरात सुना मुलींचा सन्मान होतो. कारण धनाची देवी माता लक्ष्मी म्हणते की घराची जी लक्ष्मी असते, जर ती हस्त खेळत राहील तर धनाची देवीही तुमच्या घरात हस्त खेळत राहील. सणांच्या दिवसात अनेक लोकांना सवय असते की ते घरातील लक्ष्मीवर ओरडतात, अपशब्द बोलतात. तर बघा, यावेळी तुम्ही हे लक्षात ठेवा की सर्वात आधी घरात चांगले आणि सकारात्मक वातावरण निर्माण करा. कोणत्याही व्यक्तीची वाईट गोष्ट करायची नाही. कोणत्याही व्यक्तीला अपशब्द बोलायचे नाहीत. कोणत्याही व्यक्तीबद्दल मनात द्वेष ठेवायचा नाही. कारण जिथे द्वेष असेल तिथे लक्ष्मी कधीच येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सणांचा काळ आहे, त्यामुळे घरात स्वच्छ व्यवस्था ठेवा. रात्री स्वयंपाकघरात खरकटी आणि घाणेरडी भांडी सोडू नका. रात्रीची भांडी रात्रीच धुवा आणि सकाळची भांडी सकाळीच धुवा. एवढे तुम्हाला नक्कीच करायचे आहे मित्रांनो. आता यानंतर लक्षात ठेवा की धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही बघा अनेक गोष्टी खरेदी करून घरी आणता. लोक झाडू खरेदी करतात, गुळ खरेदी करतात, धाणे खरेदी करतात, सोने, चांदी, हिरे जवाहरात खरेदी करतात. पण बघा, लक्ष्मी कधीही सोने चांदीने आकर्षित होत नाही. लक्ष्मी व्यक्तीच्या मनातील भावना पाहते, व्यक्तीच्या मनातील दया पाहते, एखाद्या व्यक्तीच्या मनातील करुणा हे पाहते की कोणती व्यक्ती किती पवित्र आहे, कोणती व्यक्ती किती दयाळू आहे. कारण असे म्हणतात की माता लक्ष्मी नेहमी त्या लोकांकडे जास्त जाते जे लोक इतरांचे भले करण्याची इच्छा आधी ठेवतात. अनेकदा तुम्हीही पाहिले असेल की हे मोठे लोक इतके श्रीमंत का असतात? का? कारण ते लोकांचे भलेही करतात, दानधर्म करतात, मातेची सेवाही करतात, असहाय्य व्यक्तींना वस्त्रही दान करतात. तर तुम्ही आणखी एका गोष्टीची शपथ घ्या की या धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही एखाद्या असहाय्य व्यक्तीला नक्की मदत करा. एखादा गरीब व्यक्ती तुमच्या दारात आला तर त्याचा अपमान करू नका. कदाचित माता लक्ष्मी तुमची परीक्षा घेण्यासाठी आली असेल त्या गरीब व्यक्तीच्या रूपात. आणि जर तुम्ही अपमान केला तर तुम्ही त्या गरीब व्यक्तीचा अपमान केला नाही, तर साक्षात माता लक्ष्मीचा अपमान केला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की माता राणी तुमचीही परीक्षा घेईल. कारण बघा, फक्त लक्ष देणे हेच माता राणीचे ध्येय नसते. माता लक्ष्मी आपल्या भक्तांची परीक्षा अनेक प्रकारे घेते, कधी संकट देऊन, कधी संकटाच्या रूपात येऊन. त्यामुळे लक्षात ठेवा की येणाऱ्या काळात तुम्हाला कोणत्याही महिलेचा अपमान करायचा नाही, कोणाबद्दलही द्वेष, घृणा, मत्सर बाळगायचा नाही, कोणाच्याही भावना दुखावायच्या नाहीत. आपल्या शब्दांची खूप योग्य निवड करायची आहे. तर मित्रांनो,
जो उपाय मी तुम्हाला सांगितला आहे, मला आशा आहे की तो उपाय तुम्हा सर्वांना खूप आवडला असेल. तर तुम्हा सर्वांना एक विशेष विनंती आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय मा लक्ष्मी नक्की लिहा. माता लक्ष्मी तुम्हा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करेल. आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही सर्वजण आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.